बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका दुकानदाराने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। या घटनेमध्ये आता धक्कादायक बाब समोर आली आहे। वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकारानं मयत व्यक्तीला दिली। त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राम फाटले असे आहे। राम फाटले यांनी 7 वर्षांपूर्वी सावकाराकडून 2.5 लाख रुपये 10% व्याजाने उसने घेतले होते। याची परतफेड देखील 25,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे करण्यात आली। मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता। तुमच्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असं सावकाराने म्हटलं। राम फाटले यांचा सावकाराने वेळोवेळी मानसिक छळ केला। याच मानसिक त्रासाला कंटाळून राम फाटले यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत। त्यांनी मला मानसिक त्रास दिला, माझा छळ केला। मी त्यांच्याकडून व्याजाने उसने पैसे घेतले होते। मी त्यांना रक्कम परत केली होती, पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो, अजून रक्कम दे। माझे बँक खाते, पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये साहेब, त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत देण्यात यावी ही नम्र विनंती। गेल्या 6-7 वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे, तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी ही आपणास विनंती। या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले। यातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे।